नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत अगदी गावठी स्टाईलमध्ये चुलीवरचं झणझणीत चिकन। चुलीचा धूर आणि मसाल्याचा स्वाद एकदम भारी लागणार। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। रेसिपीसाठी लागणारे साहित्य 4 ते 5 मी मोठे कांदे चिरून घेतलेले बारीक, लसूण ठेचून घेतलेली, कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली। सर्वात प्रथम आपण चिकन मॅरिनेट करूया। चिकन स्वच्छ 2 ते 3 पाण्याने मी धुवून घेतलेलं। त्यानंतर त्यामध्ये मीठ, हळद टाकून चांगलं मिक्स करून मॅरिनेटसाठी याला अर्धा तास ठेवून घेतलेलं। जास्त वेळ ठेवलं तर जास्तच बेटर। तर मी सर्व एकत्र एकजीव करून याला मॅरिनेट करून झाकून ठेवून दिलेलं। सर्वात आधी चूल पेटवून घेऊया। मातीच्या चुलीवर बनवलेले जेवण म्हणजे वेगळीच चव येते। त्यावर एक कढई ठेवून त्यात तेल टाकून गरम झाल्याच्या नंतर आपल्याला लसूण ठेचून घ्यायचे आणि ती लसूण तेलामध्ये चांगली परतवून घ्यायची। त्यानंतर मी बारीक कांदा चिरून घेतलेला, कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घेतलेलं ते आपल्याला तेलामध्ये टाकून घ्यायचंय। सर्वात अगोदर मी लाल मिरची पावडर यामध्ये टाकून घेते तुमच्या चवीनुसार। त्यानंतर कढईत आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे आणि कांदा छान सोनेरी रंग होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। त्यानंतर त्यात काही खडा मसाला ॲड करून घेतलेला, तो देखील आपल्याला तेलामध्ये छानपैकी परतवून घ्यायचा आहे। कांदा आणि खडा मसाला छान सुगंध आला आणि परतून झाल्याच्या नंतर त्यामध्ये जे आपण बारीक टोमॅटो चिरून घेतलेले ती बारीक टोमॅटो देखील चांगली स्मॅश करून घ्यायचे। त्यानंतर आपण जे मॅरिनेट करण्यासाठी चिकन ठेवलेलं ते चिकन यामध्ये आपल्याला टाकून घेऊन छान मिक्स करून घ्यायचे। मस्तपैकी 5 ते 10 मिनिटं आपल्याला ह्यामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचे, म्हणजे भन्नाट अशी चव येईल चुलीवरची आणि त्या मातीच्या चुलीची मस्त अशी चव आपल्या जेवणात उतरली जाते। तर चुलीवरची रेसिपी आणि गॅसवरची रेसिपी खूप डिफरंट चव आहे। तर थोडा वेळ मी शिजवून झाकण ठेवून दिलेलं। त्यानंतर थोडंफार चिकन शिजलेलं, वरून आपल्याला काही मसाले ॲड करून घ्यायचे। गरम मसाला, हळद, थोडंसं तिखट कमी होतं म्हणून मी वरून थोडंसं तिखट अजून ॲड करून घेतलेलं आणि हे मसाले सर्व टाकून झाल्याच्या नंतर पुन्हा आपल्याला मस्तपैकी चिकन मिक्स करून घ्यायचं आहे। बिना वाटणाचं हे मी चिकन रेडी केलेलं। कधी आपण बाहेर वगैरे गेलो तर बिना वाटण्याचं असं जबरदस्त भन्नाट अशी ही रेसिपी झटपट तयार होते आणि मस्त असं चिकनला चव देखील येते। तर तुम्ही नक्की ही रेसिपी करा आणि कोकणात चुलीवरची ही रेसिपी भन्नाटच लागते। तर त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून आपल्याला छान याचा रस्सा करून घ्यायचा आहे। तर पाणी ॲड करून मी याला मस्तपैकी उकळी आणून देते। पाणी टाकून त्यावरती झाकण ठेवून मस्तपैकी चिकन मस्तपैकी शिजलेलं तर तयार झाली आहे आपली चुलीवरची झणझणीत चिकन। वरून कोथिंबीर टाकूया। रोटी किंवा भाकरीसोबत खायला एकदम परफेक्ट। तुम्हाला ही गावठी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि अशाच भन्नाट रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जास्त तिखट हवं असेल तर लाल मिरची पावडर वापरा जास्त आणि लो फ्लेमवरती आपल्याला मस्तपैकी हे चिकन मऊ ज्युसी